नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जून 2024 ला जो काही ग्रामसेवकाचा पेपर झाला आहे, त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमची अशीच महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. 18 जून 2024 ला जो काही ग्रामसेवकाचा पेपर झाला होता, त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते ते आता आपण बघूया. त्यामध्ये जर बघितलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, आता या विषयावर कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते ते आता आपण बघूया. त्यामध्ये जर बघितलं तर पहिलं म्हणजे बैठक व्यवस्था, यावर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर तर्क व अनुमान, यावर पण काही प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर शिकडेवारी आणि पदावली, यावर पण प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जर बघितलं तर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी यावर 7 ते 8 प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्याशी संबंधित काही प्रश्न हे आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर पुढचा जर विषय जर बघितला तर तांत्रिक प्रश्न, यामध्ये जर बघितलं तर कृषी या टॉपिकवर 15 ते 16 प्रश्न हे विचारण्यात आले होते. आणि हा ग्रामसेवकाचा पेपर असल्यामुळे कृषी या विषयावर त्यांनी जास्त भर दिला आहे मित्रांनो. त्यानंतर संगणकावर 5 ते 6 प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर पंचायत राज यावर 7 ते 8 प्रश्न. त्यानंतर आपत्ती आणि व्यवस्थापन यावर काही प्रश्न हे विचारण्यात आले होते. त्यानंतर आता मराठी व्याकरणामध्ये जर बघितलं तर मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्यानंतर लिंग, वचन, वाक्यांचा क्रम लावा, अशा प्रकारचे काही टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते. आणि त्यानंतर अशुद्ध शब्द हे पण विचारण्यात आले होते. आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन भेटली आहे मित्रांनो, त्यानुसार हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर दुसरा कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमची अशीच महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.